श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते। मंडळींनो, येत्या 7 सप्टेंबरला म्हणजे आजपासून 8 दिवसांनी पुढल्या शनिवारी श्री गणेश चतुर्थी आलेली आहे। म्हणजेच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जय घोषामध्ये, या मृदुंगामध्ये, टाळांच्या गजरांमध्ये, अक्षरशः धूमधडाक्यामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये, मंडळामध्ये, सोसायटीमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत। कोणाच्या घरी 1.5 दिवसाचा, कोणाच्या घरी 2.5 दिवसाचा, कोणाच्या घरी 6 दिवसांचा, तर कोणाच्या घरी 10 दिवसांचा गणपती बाप्पा हे विराजमान होत असतात, त्यांच्या घरी स्थापना होत असते। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे ते म्हणजे काय की श्री गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना कोणती काळजी घ्यायची आहे, कशी प्रकारची मूर्ती आपण घरी आणायला पाहिजे, कोणते नियम आहेत त्याला लागू आहे ते बघणार आहोत। त्याचबरोबर गणपती बाप्पा आणायला जाताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, गणपती बाप्पाला घरी आणल्यावरती सुद्धा काय नियमांचं पालन करायचं आहे, गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवायची असते, आणि हो 10 दिवसामध्ये किंवा जेवढे दिवस तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत तेवढ्या दिवसात जर नक्कीच तुमच्या घरामध्ये चुकून सुतक, विटाळ, काही मासिक धर्म आला तर आपल्याला काय करायला पाहिजे घाबरून न जाता, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा। एक प्रकारे गणपती बाप्पाचं स्थापना, आगमन, पूजन याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर मंडळींनो, येत्या 7 सप्टेंबरला गणपती बाप्पांचं आगमन घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये होणार आहे, माझ्या सुद्धा घरामध्ये होणार आहे। त्यामुळे माझी म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये लगबग सुरू झाली आहे की आता आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग करण्यापासून अक्षरशः आपली तयारी सुरू झाली आहे। कोणाच्या घरामध्ये गौराई सुद्धा असतात, उभ्या लक्ष्म्या असतात, त्याच्यामुळे त्यांची सुद्धा जास्त प्रमाणात तयारी चालू आहे। कारण की घर स्वच्छ करण्यापासून आपल्याला तयारी करायची असते। कारण की आपल्या घरात ज्यावेळेस एखादा पै पाहुणा येतो त्यावेळेस आपण कसं आपल्याला कळतं की अरे पाहुणे घरात येणार, तर आपण घर स्वच्छ करतो, टापटीप करतो। त्यात गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहेत 10 दिवसांसाठी किंवा जेवढे दिवस असतील तेवढे दिवस। तर आपलं घर किती स्वच्छ असायला असं विचार करा तुम्ही। त्याच्यामुळे माझी सुद्धा स्वच्छतेपासूनच तयारी सुरू झालेली आहे, थोडीफार तर राहिलेली आहे। आता फक्त बाकीची आरास मांडणी किंवा गणपती मूर्ती आणणे या सगळ्या गोष्टी तर राहिल्या आहेत माझ्या पण, त्यामुळे तुमची पण लगबग सुरू असेलच। तर सर्वप्रथम गोष्ट येते ती म्हणजे काय, गणपती बाप्पाची मूर्ती कोणी कोणी 10 दिवस आधी, 15 दिवस आधीच बुक करतं। ज्यांनी बुक केली असेल त्याचं ठीक आहे, पण ज्यांनी केली नाही अजून गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग, त्यांना सांगू इच्छिते की बा गणपती बाप्पाची मूर्ती आणताना नक्कीच आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। सर्वप्रथम ती शाडूच्या मातीची असेल तर अतिशय उत्तम, कारण की पर्यावरणाला त्रास होईल। पुढे जाऊन गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यावर पर्यावरणाला कुठल्या गोष्टींची इजा होणार नाही, या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला ती मूर्ती बसवायची आहे। आता ज्या मोठमोठ्या मूर्ती असतात त्या शाडूच्या म्हणजे त्या पीओपीच्याच असतात, त्याला पर्याय नाही। कारण की जर मी अजून एक सांगते की बा आपल्या जे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे त्या केंद्रामध्ये सुद्धा शाडूच्या गणपतीच्या मूर्ती आलेल्या आहेत। तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाऊन तिथे बुकिंग करू शकता, तिथे सुद्धा तुम्ही म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आणू शकता। तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही विचारपूस करा दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये, कारण की आमच्या जवळच्या सुद्धा दिंडोरी स्वामी समर्थ जे केंद्र आहे तिथे शाडूच्या मूर्ती आलेल्या आहेत गणपतीच्या। तर मी खरंच आवर्जून सांगेल की शाडूच्या मूर्तीची मातीचीच आणा, कारण की म्हणतात ना किंवा आपली जी काही गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती कशी असावी, तर ती आपली पार्थिव मूर्ती असावी। पार्थिव म्हणजे काय, पृथ्वीपासून मिळालेल्या वस्तूंपासून, गोष्टींपासून ती बनवलेली असावी। कारण की पीओपी म्हणजे काय, पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिसचं असतं ते, त्याच्यामध्ये रंग सुद्धा केमिकलचे वापरलेले असतात। जेव्हा आपण गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करतो ती अक्षरशः महिना 2-3 महिने ती विसर्जित होत नाही, ती पाण्यामध्ये विरघळत सुद्धा नाही। मग विचार करा, आपण ज्यावेळेस 10 दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतात त्यावेळेस आपण अक्षरशः देवासारखं त्यांना पूजतो, अक्षरशः काय करू नये काय असं करतो, आपण सजवतो, नटवतो, सगळ्या गोष्टी करतो, नैवेद्य दाखवतो। ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळेस अक्षरशः आपण नदीमध्ये किंवा कुठे तलावामध्ये सोडून दिली पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती, तर ती थोड्या दिवसांनी तुम्ही जाऊन बघा ती किती भंगलेल्या गोष्टी म्हणजे भंगलेल्या अवस्थेमध्ये असते। अक्षरशः हातपाय त्याचे वेगळे झालेले असतात, अक्षरशः कुठेतरी कचऱ्यामध्ये ती अडकलेली मूर्ती असते। मग विचार करा, ज्या मूर्तीचं मध्ये आपण देवत्व पाहिलं होतं, देव पाहिला होता, तीच मूर्ती काही दिवसांनी अशी पडलेली आहे, म्हणजे खराब अवस्थेमध्ये आहे। तर विचार करा किती मनाला त्रास होऊ शकतो। आणि एक प्रकारे जर मी सांगू इच्छिते, जर गणपती बाप्पांना सुद्धा आवडणार नाही ह्या गोष्टी, जर तुम्ही गणपती बाप्पा 10 दिवस खूप धूमधडाक्यामध्ये साजरा करणार आहात गणेश चतुर्थी, आणि 11व्या दिवशी नंतर गणपती बाप्पाची मूर्ती कुठेतरी अडगळीमध्ये, कुठेतरी कचऱ्यामध्ये अडकलेली आहे, पडलेली आहे, ती अक्षरशः तिचं म्हणजे विसर्जनच होत नाही आहे कितीतरी महिने, तर विचार करा ही सुद्धा गोष्ट पर्यावरणाला इजा होणारी गोष्ट गणपती बाप्पांना सुद्धा आवडणार नाही। त्यामुळे शाडूच्या मूर्तीची माती जर आणली तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा विसर्जन करू शकता, आपल्या घरामध्ये विसर्जन करू शकता। त्यामुळे पर्यावरणाला त्रास होणार नाही या गोष्टींची काळजी घ्या।
आणि नक्की शाडूच्या मातीची मूर्तीच तुम्ही घरामध्ये आणा. तर ही एक गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता बघा गणपतीची मूर्ती आणताना गणपती ही 2 प्रकारचे असतात, उजव्या सोंडेचा गणपती आणि डाव्या सोंडेचा गणपती. तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की गणपतीची मूर्ती आणताना कधीही चुकूनही उजव्या सोंडेचा गणपती जी आहे ती घरात आणू नका. कारण की उजव्या सोंडेचा गणपतीला खूप सोवळं ओवळं लागतं, तेवढं ते पाळावं लागतं, कडक पाळावं लागतं उजव्या सोंड्याच्या गणपतीला. कारण की आणि ते म्हणूनच ती जी मूर्ती आहे, ती जी उजव्या सोंड्याची मूर्ती ती फक्त मंदिरामध्येच असते. कारण की जेवढी तिला सोवळं ओवळ्याची गरज असते आपल्याला, म्हणजे त्या गणपतीला उजव्या सोंड्याच्या, तेवढी आपण घरामध्ये पाळू शकत नाही, ठेवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला घरामध्ये परवानगी आहे ती फक्त म्हणजेच काय तर डाव्या सोंडेचा गणपती, ज्याला वाममुखी गणपती म्हणतात बघा, ते आपल्याला घरामध्ये बसवण्याची म्हणजे मान्यता असते, परवानगी असते. त्याच्यामुळे तोच गणपती आपल्याला घरामध्ये बसवायचा असतो. त्यामुळे विशेष काळजी घ्या की सोंड बघून सगळ्या गोष्टी बघून तुम्ही ती मूर्ती बुकिंग करा. आता ही 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट म्हणजे काय, आता गणपतीची मूर्ती आणताना ती कधी पण बैठ्या स्वरूपामध्ये असावी, लोडला टेकलेली बसलेली, म्हणजे अशी बैठ्या स्वरूपामध्ये ती असावी. नाहीतर कोणी काय करतं, शंकर आणि पार्वतीच्या मांडीवर बसलेली असेल तशी मूर्ती तर चुकून सुद्धा घरामध्ये आणू नका. कारण की असं मान्यता आहे की पार्वती आणि महादेव शंकरांची जी म्हणजे आपण पूजा अर्चा करतो ती लिंग स्वरूपामध्येच करतो, ती मूर्ती स्वरूपात कधीच पूजा करू नये त्यांची, अशी मान्यता आहे शास्त्रांनुसार. त्याच्यामुळे गणपतीची मूर्ती ही पार्वती आणि शंकरांच्या मांडीवर बसलेली कधीच आणू नका, त्यांची तशी मूर्तीमध्ये कधीच पूजा होत नाही. त्यामुळे गणपतीची मूर्ती आणताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोडला टेकलेली किंवा बसलेली असावी, अशा विराजमान एकदम छान अशी बसलेल्या सुबक आणि सुंदर असावी अशी, आणि छान तिला पिवळं किंवा लाल जे म्हणतात ना आपलं पितांबर, जे धोतर जे असतं अक्षरशः कलरफुल मध्ये असलेली अशीच आणावी, सुबक आणि सुंदर. त्याचप्रमाणे अजून एक सांगू इच्छिते की बा खूप जण कुणी ते पक्ष्यांवर बसलेली, गरुडावर बसलेली, नाचणारी किंवा उभी असलेली गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या आकारांच्या वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या मूर्ती आणतात. कारण की लोकांना वाटतं की नाही कुठेतरी आपली मूर्ती जी आहे ती वेगळ्या असावी सगळ्यांपेक्षा, तर तसं करू नका. तशी मूर्ती घरामध्ये पूजायला आपल्याला मान्यता नाही आहे, परवानगी नाही आहे. त्याच्यामुळे कारण की आपण ज्यावेळेस गणपतीची मूर्ती घरामध्ये आणतो त्यावेळेस तिच्यामध्ये आपण ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठापना करतो त्याच्यामध्ये ते प्राण उतरवतो आणि गणपती बाप्पाचे त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये प्राण उतरतात. त्यामुळे मूर्ती आणताना कधीही बैठी स्वरूपातली लोडला टेकलेलीच आणा, विराजमान असलेलीच आणा. उभी, नाचणारी, कसली पण कुठल्या पण बसलेली, कशाही पद्धतीमध्ये ते आजकाल निघाले आहे ना की बा ते म्हणजे जे हिरो हिरोईन आहेत आजकालचे, म्हणजे हिरो असतील सिम्बा वगैरे, त्यांच्या गेटअप मधली पण आजकाल मूर्ती यायला लागलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या. तर तशा पद्धतीने आणू नका. कारण की गणपती बाप्पा हे देवत्व आहे, देव स्वरूप आहेत, त्यांची पूजा ही त्याच्यानुसारच करा. कुठल्याही अशा म्हणजे शो साठी कुठली गोष्ट करू नका. आता ज्यांच्या कोणाची मंडळामध्ये असतात, मंडळामध्ये करतात, मोठमोठ्या गोष्टी अशा होत असतात, पण त्यांच्या मनाप्रमाणे मध्ये करू शकतात. पण मी सांगू इच्छिते शास्त्राप्रमाणे अशा मूर्तींची पूजा करू नका. आता ह्या गोष्टी झाल्या. मूर्ती घेताना तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी त्या नियमित त्यांचं पालन तर कराच, पण त्याचबरोबर आता मूर्ती घेताना ती कुठेतरी रंग उडालेला, कुठेतरी चिरलेली, तुटलेली, काहीतरी डोळ्याला इजा झालेली अशा काही मूर्ती घरामध्ये आणू नका. एक वेळची साधी छोटी जरी आणली तरीही चालेल, साधी सोपी पण चालेल, पण कुठे कलर उडालेला, दुभंग म्हणजे भंगलेली मूर्ती घरामध्ये आणू नका, ती पूजत नसतात पूजेमध्ये. ती झाली. अजून एक गोष्ट म्हणजे काय, गणपतीची मूर्ती घरामध्ये विराजमान करताना, स्थापना करताना ती विदभर हाता एवढी असावी, छोट्या मूर्तीपासून असावी ते 1 फुटापर्यंतच असावी. त्याच्यापेक्षा जास्त मूर्तीची हाईट ही जास्त असू नये असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे जास्त उंचीच्या मूर्ती घरामध्ये आणू नका, स्थापना करू नका. ह्या गोष्टी झाल्या गणपती बाप्पाची मूर्ती आणताना, म्हणजे आपल्याला बुकिंग करताना ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येणार आहेत त्या दिवशी गणपती बाप्पा आणायला जाताना आपण काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे. गणपती बाप्पाला म्हणजे घरी आणायच्या अगोदर आपली आरास आहे, जी घरामध्ये जी पूजा असेल, डेकोरेशन असेल, ते पूर्णपणे तयार करून घ्या आदल्या दिवशी. म्हणजे तुमची घाई लगबग त्या दिवशी होणार नाही. ते पूर्णपणे तयार करून घ्या. सगळे जे काही पूजेचं साहित्य लागणार आहे त्या गोष्टी आणून घ्या घरामध्ये आदल्या दिवशीच, जे प्राण प्रतिष्ठापनेला लागणार आहे त्या गोष्टी. त्यानंतर म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आणताना 4-5 जण घरातल्या मंडळींनी सगळ्यांनी जा, एक जण घरी थांबा. कारण की गणपती बाप्पाचं आगमन ज्यावेळेस घरामध्ये होतं त्यावेळेस त्याची पूजा सुद्धा करावी लागते. त्यामुळे एक व्यक्तीने घरामध्ये थांबायचं, बाकीचे व्यक्ती गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जाऊ शकतात. गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जाताना जी व्यक्ती आणणार आहे धरून, तिने पायात चपला घालायच्या नाही आहेत. बिना चपलीचंच जायचं बाहेर. 1 दिवस गेलं तरी काही हरकत नाही. बिना चपली जायचं. शुभ्र कपडे घालायचे आहेत, धुतलेले वस्त्र घालायचे आहेत आणि डोक्यावर टोपी असायला हवी. कारण की ज्यावेळेस आपल्या म्हणजे
पूर्वीच्या काळी ज्यावेळेस पै पाहुणा घरामध्ये यायचा त्यावेळेस टोपी घालून त्याचं स्वागत करायचं आणि त्यात गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन होणार आहे त्यामुळे आपल्या डोक्यावर टोपी घालूनच त्यांचं आगमन स्वागत करायचं आहे। त्यामुळे स्वच्छ कपडे घालून सगळ्यांनी आणि जो मूर्ती हातामध्ये आणणार आहे त्या डोक्यावर टोपी परिधान करायलाच पाहिजे। आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती आणायला सोबत जाताना अजून एक गोष्ट तांबण घेऊन जायचं आहे, एक पाट घेऊन जायचं आहे, त्यानंतर आपल्याला घंटी किंवा टाळ घेऊन जायचं आहे, गुलाल घेऊन जायचं आहे आणि अक्षता घेऊन जायच्या आहेत। या गोष्टी आवर्जून घेऊन जा। आणि अजून एक गोष्ट, एक वस्त्र जे शुभ्र धुतलेलं असेल, पांढरं लाल किंवा केशरी कुठलेही पण तुम्ही वस्त्र घेऊ शकता जेणेकरून तुम्ही म्हणजे काळं किंवा असं सोडून जास्त तर आपल्याला ह्या वस्त्राने त्यांना झाकून आणायचं असतं म्हणून हे वस्त्र सोबत घेऊन जायचं आहे। हे वस्त्र घेऊन गेल्यावर तिथे ज्यावेळेस मूर्ती आणतात त्यावेळेस आपल्याला जो पाट आहे त्या पाटावरती किंवा तांबणावरती आपल्याला थोडेसे अक्षता हळद कुंकू ठेवायचे आहेत आणि मगच गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यावरती ठेवायची असते। आता गणपती बाप्पाची मूर्ती आणताना आपल्याला काय करायचं आहे, मूर्तीचा चेहरा जो झाकून घ्यायचा आहे, मूर्तीचं तोंड आपलं जे आहे ते समोर असावं। ज्याने हातामध्ये मूर्ती घेतली आहे पाटावर किंवा तांबणामध्ये तर गणपती बाप्पाचं मूर्तीचं तोंड आपल्याकडे नसता तिकडे समोर करायचं आहे म्हणजे समोरच्या दिशेने। तर अशा पद्धतीने आणायचं, पूर्ण तोंड झाकून घ्यायचं। तोंड का झाकावं गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना तर कारण की आपली मूर्ती खूप सुंदर आहे, सुबक आहे, कारण की प्रत्येक जण त्या दिवशी एकमेकांची मूर्ती बघत असतं बघा, यांची कशी आहे त्यांची कशी आहे। त्यामुळे माणसाची नजर ही अशी आहे ती लगेच लागते कारण की लगेच नजर बाधा ही होत असते। त्यातल्या जड वस्तूंना सुद्धा माणसांची नजर ही लागत असते। त्यामुळे आपल्या मूर्तीवरती जर सुंदर असेल तर त्या मूर्तीला कोणाची नजर लागू नये, कुठली नकारात्मक ऊर्जा किंवा नजर दोष त्या मूर्तीद्वारे आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी पूर्ण मूर्ती झाकून घ्यायची असते आणि मगच ती घरामध्ये आणायची असते। वाजत गाजत टाळ वाजवत घंटी वाजवतच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणायची आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया या जयघोषामध्ये मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे। आणताना काळजी घ्या, कुठे दुभंगणार नाही, कुठे काहीतरी धक्का लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। आणि घरी आणल्यावरती आता प्रवेशद्वारावर थांबायचं आहे ज्याच्या हातात मूर्ती आहे त्यांनी, आणि ज्या व्यक्ती घरामध्ये आहे तिने थोडंसं पाणी लोट्यामध्ये पाणी आणायचं तांब्यामध्ये आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या मूर्तीवरती आधी जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरून पाणी आणि तांदूळ थोडेसे घेऊन असं म्हणजे आपण नजर कशी उतरवतो ज्यावेळेस एखादी नवीन व्यक्ती घरामध्ये येते किंवा लहान बाळ असेल किंवा कोणी असेल ज्यावेळेस घरामध्ये त्यावेळेस आपण नजर उतरवतो बघा प्रवेशद्वार, तशी नजर उतरवायची आणि ते तांदूळ आणि पाणी टाकून द्यायचं आहे। त्यानंतर ज्यांच्या हातामध्ये मूर्ती आहे गणपती बाप्पाची त्याच्या पायावर सुद्धा पाणी थोडं टाकायचं आहे आपल्याला आणि मगच गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला जो आहे म्हणजे ती घरामध्ये घ्यायची आहे। आणि घरामध्ये आणल्यावरती आपल्याला तो जो कपडा आहे तो काढून घ्यायचा आणि आपल्या घरामध्ये पूर्ण एक चक्कर त्याला मारायची आहे। जिथे जेवढं काही आपलं घर असेल, रूम असतील, सगळ्या फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तर सगळ्या रूम्स मध्ये, हॉलमध्ये, किचन मध्ये आपल्याला त्या गणपती बाप्पाची मूर्ती फिरवायची आहे। घंटी वाजवत आपण कसं पै पाहुणाला की सगळं घर दाखवतो त्याप्रमाणेच आपल्या गणपती बाप्पांना सुद्धा पूर्ण घर दाखवायचं आहे। आणि घर दाखवताना काय करायचं म्हणजे घर दाखवताना मूर्तीचा चेहरा पुढेच असायला हवा आणि पूर्ण दाखवून आणल्यानंतर तिला काय करायचं, डायरेक्ट त्या जिथे आपण आरास मांडले तिथे ठेवायचं नाही, तर आधी खाली चौरंग घेऊन चौरंगावर तिची पूर्ण प्राण प्रतिष्ठापना झाली पाहिजे त्या मूर्तीची, मगच ती मूर्ती त्या जागेवर आपल्याला विराजमान करायची आहे। कारण की जर तुम्ही डायरेक्ट मूर्ती आणून जर विराजमान केली, फक्त त्या लगेच आरती केली, हळद कुंकू व्हायला, मोदकाचा नैवेद्य दाखवला, आरती केली, फुलं व्हायला, सगळ्या दुर्वा व्हायली आणि जर आरती केली तर नाही, ती प्राण प्रतिष्ठापना झाली नाही। ती मूर्ती फक्त मातीचीच राहणार किंवा पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिसचीच राहणार, तिच्यामध्ये देवत्व उतरणार नाही। त्याच्यामुळे ज्यावेळेस गणपती बाप्पाची स्थापना करणार आहात त्या दिवशी आवर्जून त्या दिवशी कितीही वेळ लागू दे पण प्राण प्रतिष्ठापना ही झालीच पाहिजे शास्त्रोक्त पद्धतीने, तरच प्राण प्रतिष्ठापनेने काय होतं त्या मूर्तीमध्ये ती पहिली मूर्ती मातीची असते पण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठापना केली की तिच्यामध्ये देवत्व उतरतं, गणपती बाप्पाचे प्राण त्याच्यामध्ये उतरतात। त्याच्यामुळे प्राण प्रतिष्ठापना करायला विसरू नका आणि मगच ती मूर्ती वरती आपल्या त्या डेकोरेशन मध्ये आरासमध्ये मांडायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आणि आता गणपती बाप्पाची मूर्ती आपण घरामध्ये विराजमान करताना, डेकोरेशन करताना पूर्व पश्चिमच असावी, ईशान्य दिशा असेल तर अतिशय उत्तम, पण पूर्व पश्चिमच असेल याची काळजी घ्यायची आहे आपल्याला। तर अशा प्रकारे तुम्हाला हे नियम कळाले असतीलच। आता त्यातल्या त्यात मी अजून एक सांगू इच्छिते की ज्यांचं कोणाचं पहिलं वर्ष आहे तर ते कसे असतात, थोडंफार मी सांगू इच्छिते चुका ज्या होतात त्या की पहिलं वर्ष असलं की खूप धूमधडाक्यामध्ये मुलांच्या हट्टापायी, मुलांच्या आग्रहास्तव गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतात, छान आरास मांडतात, सगळं काही करतात। आणि जसं दुसरं वर्ष येतं तसं दुसरं वर्ष त्यांचं थोडंफार त्यांचं जे काही असतात ना म्हणजे एक्साइटमेंट ती थोडीफार कमी झालेली असते। एक प्रकारे बसवायचं म्हणून तसे बसवतात। तर असे मनात विचार न आणता अशा पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आणू नका।
कारण की गणपती बाप्पा म्हणून आधीच विचार करा गणपती बाप्पाची आपल्याला घरामध्ये स्थापना करायची आहे की नाही, कारण की एकदा गणपती बाप्पाची आपण स्थापना करायला सुरुवात केली की नंतर आपल्याला ती 5 वर्षापर्यंत ती करावीच लागते पुढे जाऊन. त्याच्यामुळे सांगते आहे. आणि असं नका समजू की बा वडिलाकडे गणपती म्हणजे ठीक आहे, तुमची कॉमन फॅमिली आहे, तिथे गणपती बाप्पा बसतात तर ठीक आहे, तुम्ही तिथे जात असाल तर ठीक आहे. पण तुम्ही खूप लांब लांब राहतात आणि तुमचे देवघर तर वेगळे झाले आहेत, देव तुमचे वेगळे आहेत, देवघर वेगळं आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवू शकतात. त्याच्यामुळे चालतं, काही हरकत नाही. जर घरामध्ये 10 दिवसामध्ये किंवा जेवढे दिवस तुमच्या घरामध्ये गणपती आहे तेवढ्या दिवसात जर सुतक विटाळ काही जर झालं तुमच्या घरात, म्हणजे पै पाहुण्यामध्ये किंवा नातेवाईकामध्ये एखादी व्यक्ती कोणी वारली किंवा तिला देवत्व म्हणजे ती देवाघरी गेली, तर काय करायचं, तुम्ही काहीच करायचं नाही. शेजारच्या किंवा शेजारची व्यक्ती असेल किंवा मित्रमंडळी असेल त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बोलवायचं, तिची म्हणजे देवाची गणपती बाप्पाची पूजा करायची आणि तिला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तुम्ही गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे ती म्हणजे विसर्जित करू शकता. जर नाही केली तर काय करायचं, घरामध्ये आपण शिवता शिवत तर होते सुतक विटाळामध्ये, लहान मुलं असतील कुठून तरी शिवता शिवत होते, म्हणून सुतक विटाळामध्ये काय करायचं, बाहेरच्या व्यक्तीकडून पूजा करून घेण्यापेक्षा आपण लगेच आपल्याला कळालं की आता पुढे 10-12 दिवस सुतक पाळायचं आहे, विटाळ पाळायचं आहे, तर काय करायचं, शेजारच्या किंवा मित्रमंडळीमधल्या एखाद्या व्यक्तीला बोलवून तिची पंचोपचार पूजा करून घ्यायची, उत्तर पूजा करून घ्यायची आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि पुनरागमनाचं म्हणून पुढल्या वर्षी पुनरागमनाचं म्हणून तांदूळ टाकायची आणि ती मूर्ती त्या दिवशी तुम्ही म्हणजे विसर्जित करू शकता. मित्रांच्याच हाताने ती विसर्जित करायची आहे, तुम्ही हात लावायचा नाही, काही करायचं नाही. आणि अजून एक गोष्ट, खूप लोकांना हाही प्रश्न आहे की बा प्रेग्नेंट असेल तर घरात गणपती बसवावा का. जर तुम्ही बसवत आलेले आहात तर या वर्षी पण बसवा आणि जर बसवणार असाल तर त्या मूर्तीचं विसर्जन करू नका. त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं ती मूर्ती तशीच घरामध्ये ठेवा आणि जसं तुमची म्हणजे डिलिव्हरी होऊन जाईल घरामधल्या स्त्रीची महिलांची, बाळ झाल्यानंतर पुढल्या वर्षी ज्यावेळेस तो गणपती नवीन बसवणार असाल त्यावेळेस जुनी मूर्ती पण तिथेच बसवायची आणि त्यानंतर त्या सोबतच दोन्ही मूर्ती विसर्जित करायच्या असतात. त्यामुळे अशा प्रकारे सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे समजून घ्या, पण संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आत्ताच जर जी तयारी करत आहात गणपती बाप्पाची या पद्धतीनेच करा. आणि अजून एक गोष्ट, 10 दिवस किंवा जेवढे दिवस तुमच्या घरात गणपती बसणार आहे तेवढे दिवस घरामध्ये कुठल्याही प्रकारची भांडण, तंटे, किरकिरी, कुठल्याही प्रकारचे कलह घरात होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. कारण की गणपती बाप्पा आपल्या घरात आलेले आहेत, त्यांच्या समोर जर आपण रोजच्यासारखंच भांडण, गारहाणं करत बसलो, किरकिऱ्या करत बसलो तर काहीच अर्थ नाही त्या गणपती बाप्पा घरात बसवण्याचा. म्हणून या गोष्टींचं नक्कीच पालन करा आणि सोळं ओळं पण होईल नाही, पण जेवढं जमेल तेवढं तरी पालन करा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.